नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 8 आणि 9 जूनला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे, स्टेशनजवळ आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507. आता आपण व्हिडिओकडे वळूया. आजही मार्केट पुन्हा पडलं. कुठल्याही रिझल्टला कशालाच अर्थ नव्हता. म्हणजे विशेषतः आज असं लक्षात आलं की फक्त पोझिशन ॲडजस्ट होत आहेत. म्हणजे बाटाचा रिझल्ट खराब आला होता तरी शेअर वाढला. कमिन्सचा रिझल्ट खूप सुंदर आला होता तर कमिन्सनी सांगितलं की याच्यामध्ये टॅक्स कमी लागला याचा पण समावेश आहे आणि एवढे प्रॉफिट्स पुढील वेळेला राहतील असं आम्हाला वाटत नाही आणि त्याचप्रमाणे एक्सपोर्ट पण तेवढे होतील असं त्यांना वाटत नाही. म्हणून कमिन्सचा पण शेअर पडला. म्हणजे एकंदरीतच बघता रिझल्टवर किंवा कशावर अवलंबून नव्हतं. प्रत्येकजण आपला प्रॉफिट लॉस ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे पोझिशन ॲडजस्ट करून 4 जूनला जे रिझल्ट लागतील निवडणुकीचे त्याच्या तयारीने बसतोय असंच आज जाणवत होतं. 700 पॉईंट आज पुन्हा मार्केट पडलं. आता उद्या MSCI हा जो इंडेक्स आहे त्याचं रिबॅलन्सिंग जे होणार आहे ते 1 तारखेपासून होईल. 1 जून पुन्हा एकदा सांगते, MSCI इंडेक्सचं जे रिबॅलन्सिंग होणार आहे ते 1 जूनला होईल. त्याचा इफेक्ट मात्र उद्या मार्केट संपता 3 ते 3:30 या वेळामध्ये तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये काही शेअर या इंडेक्समध्ये ॲड केले, काही शेअर या इंडेक्समधून वगळले, काहीचं वेटेज वाढवलं आहे तर काहीचं वेटेज कमी केलं. तर त्याचा परिणाम उद्या आपल्याला 3 ते 3:30 या वेळात दिसेल. या कंपन्यांची नावं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिली आहेत आणि आत्ताही सांगते आहे. समावेश होणाऱ्या कंपन्या PB फिनटेक, सुंदरम फायनान्स, NHPC, फिनिक्स मिल, इंडस टॉवर, कॅनरा बँक, JSW एनर्जी, बॉश, जिंदाल स्टेनलेस, टॉरेंट पॉवर, मनकाइंड फार्मा आणि थर्मॅक्स. आता वेटेज कोणाचं वाढवणार तर AU स्मॉल फायनान्स बँक, वेदांता, मायक्रोटेक डेव्हलपर, झोमॅटो, येस बँक, संवर्धना मदरसन, सुझलॉन आणि पॉलिकॅब याचं वेटेज वाढवलं जाईल. कोणते शेअर वगळले जातील किंवा काढून टाकले जातील त्याच्यामध्ये बर्जर पेंट, IGL म्हणजे इंद्रप्रस्थ गॅस आणि पेटीएम हे 3 शेअर वगळले जातील. आणि वेटेज कोणाचं कमी केलं जाईल तर डाबर, ICICI लोकमार्ट, PI इंडस्ट्री आणि ज्युबिलंट फूड. तर हा सगळा गोंधळ उद्या 3 वाजून गेल्यानंतर दिसेल. तर तुमच्याकडे यापैकी शेअर असतील, अचानक एखादे शेअर वाढले तर विकता येतील किंवा अचानक पडले
तर खरेदीसुद्धा करता येईल. त्यामुळे तुम्हाला 3 ते 3.5 या वेळात मार्केटचं निरीक्षण करावं लागेल. IRB इन्फ्रामध्ये ब्लॉक डील झालं 32.85 कोटी शेअरमध्ये. ऑफिस स्पेस सोल्युशन या कंपनीचं लिस्टिंग बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 432 रुपयांनी तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 435 रुपयांनी झालं. प्राज इंडस्ट्रीचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, त्यांनी 6 रुपये डिव्हिडंड दिला. RHI मॅग्नेसिटा यांचा तोटा कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. मार्क्सन्स फार्मा यांचं प्रॉफिट कमी झालं, मार्जिनही कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. इंडिजिनचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. ॲलेम्बिक फार्माच्या 2 औषधांना, जी औषधं हृदयरोगांवरती आहेत, त्याला US FDAची मंजुरी मिळाली. टाटा स्टील यावर्षी 17,000 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करणार आहे. गॉडफ्रे फिलिप्स यांचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. आता सप्टेंबरसाठी नवीन फ्रेमवर्क तयार केलं जाणार आहे. हे इन्शुरन्स कंपन्यांच्या बाबतीत आहे. तर सरेंडर व्हॅल्यू वाढवावी असं IRDAIचं म्हणणं आहे. तरी सरेंडर व्हॅल्यू किती करता येईल, तर त्यांचं म्हणणं 82% तुम्ही जो प्रीमियम दिलाय त्याच्या 82% तुमची सरेंडर व्हॅल्यू राहील किंवा ठेवावी. तर त्याच्या बाबतीत मतं मागितलेली आहे. म्हणजे 100 रुपये जर व्हॅल्यू असेल तुमची प्रीमियमची, तर तुम्हाला 82 रुपये सरेंडर व्हॅल्यू मिळाली पाहिजे. तर याच्या बाबतीत मतं मागवली आहेत. याच्यात बरेच मतभेदसुद्धा आहेत. म्हणून आज इन्शुरन्स कंपन्यांचे शेअर मंदीत होते. आंध्र शुगरचं प्रॉफिटही कमी झालं, मार्जिनही कमी झालं. IDFC फर्स्ट हे 80 रुपये 63 पैसे भावाने प्रेफरन्स शेअर्स इश्यू करून 3,200 कोटी रुपये उभे करणार आहेत. प्रीमियर एक्सप्लोजिव्ह यांचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. आज मार्केट अखंड वेळ मंदीतच राहिलं. कदाचित उद्याही असं मंदीत राहिलं. उद्या आणि सोमवारी तर 22,200 ते 22,300 या लेव्हलपर्यंत पुन्हा मार्केट येण्याची शक्यता आहे. याला पर्याय एकच, तुम्हाला जे कुठले क्वालिटी शेअर घ्यायचे आहेत, जे तुम्ही डोक्यात ठेवलं आहे, ते जर स्वस्त मिळत असले तर थोडे थोडे गोळा करणं यापेक्षा आपण काही करू शकत नाही. म्हणून या 2 दिवसात बघा पुन्हा मार्केट पडलं, 22,300च्या जवळपास आलं, तर त्यावेळेला तुम्हाला जे काही चांगले शेअर घ्यायचे असतील ते तुम्ही घेऊ शकता. आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.